पुढे घ्या का? श्रीराम भजने उल्हासा सावकाश आनंदती. श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी. ग्रंथकार गावबा महाराज कथेला कोणी हात देऊ लागले. ही नंदीग्रामामधली अवस्था सांगू लागले. कुणीही नाही, दीन नाही, खरा पापी नाही, दुष्ट नाही, सगळे समान. लवलवीत टवटवीत कातक जसं मोहाला पाणी घातलं झाड टवटवीत दिसतो तसं नंदीग्रामामधले प्रत्येक झाड झुडप मानव सगळे लवलवीत कातक नामस्मरणामुळे टवटवीत दिसू लागले. अशी अवस्था आमचे हनुमंत बघू लागले. जैसे देणे तैसे घेणे कोणाही उणे आशेना. कोणाही उणे आशेना. जैसं घेणे तैसे देणे. रामच द्यायचा रामच घ्यायचा. जसं नाथ महाराज म्हणले कोटी कोटी यज्ञ नित्याचा नेम एक नाम हरी जपताकडे. किंवा हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व कार्य करिता हरी बोला. काही करताना हरी बोला. त्याला काय वेळ नाही, कशाचं बंधन नाही. नाम साधना इतकी श्रेष्ठ आहे, इतकं पवित्र आहे. कोटी कोटी यज्ञाचं फळ एका नामामध्ये ताकद आहे. सत्ययुगामध्ये द्वापारयुगामध्ये वनात जावं लागलं, तपश्चर्या करायच्या. ध्रुव बाळाला आमच्या प्रल्हादाला 5 वर्षाचा असताना वनात जाऊन तपश्चर्या करावं लागली. वाघ हिंसक प्राणी, पण आता काय नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. पण नामस्मरण घ्या प्रेमानं, भावनेनं, श्रद्धेनं. भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंत तुमच्याकडे धावून येतो. तुम्हाला जायची गरज नाही. अशी अवस्था कलियुगामध्ये नाम साधना श्रेष्ठ आहे गावबा सांगू लागली. एकाची वस्तू देता घेता एका बोलाच कथा एका वंचुनी सर्वथा दुजी वार्ता आशेना. दुजी वार्ता आशेना. एकच घ्यायचं एक द्यायचं. रामच द्यायचा रामच घ्यायचा. कोणता कोण उठलं की रामकृष्ण हरी म्हणतात, कोणी जय हरी म्हणतंय. उठल्या जिबीला वळण लावायचं. नामस्मरण घडलं पाहिजे. ती म्हणतं रामकृष्ण हरी. मग त्याच्यातला राम जागृत होता, आपल्यातला राम जागृत होतं. पहिलं मी राम राम म्हणत होते तसं राम राम म्हणायचं. उठलं की राम नामस्मरण केलं की नामस्मरण घडतया. ते वळण लागतं जीवीला. तशी अवस्था नंदीग्रामामध्ये प्रत्येकाला दुजेपणाचा द्वैतपणाचा दलालच निघून गेलता. तुमच्यामध्ये द्वैतपणाचा दलाल आहे. काम क्रोध मद गर्व अहंकार विकार हे विकारानं हृदय तुमचं आमचं बरबटले. म्हणून जागाच नाही ना भगवंताला. म्हणून भगवंत हृदयामध्ये असून नसल्यासारखं अवस्था आहे. संतांचं कसं आहे, सगळे विकार बाजूला खाली येतं. स्वच्छ निर्मळ गंगेच्या पाण्यासारखं हृदय पवित्र केले. भगवंत तिथं विराजमान आहे. विकाराला जागाच नाही. तशी अवस्था नंदीग्रामामध्ये झालेली. दुजेपणे दे दलाला ठाकू पाहे तत्काल सर्वस्व नेता नगे घेऊन सबळ जातसे. ही वृत्ती लगेच छेदन करायची. ही सात्विक संताला कळते. सत्ववृत्तीचे सत्वगुणाचे जे असते तर भगवंताला जाणते. तर सात्विक वृत्तीचे तसं द्वैताचा थोडा संचार झाला, द्वैताची दृष्टी झाली, त्याचं छेदन करायचं. द्वैतपणा टिकू द्यायचा नाही. लगेच भगवंताचं नामस्मरण करायचं. अशी अवस्था तिथं नंदीग्रामामध्ये नाही. द्वैतपणा राहिलाच नाही. तुझेपणा संपला होता. एकच भगवंत, एकाच भगवंताची भक्ती करायची. अशी अवस्था नंदीग्रामामध्ये हनुमंत बघू लागली. जे ते त्याची उडी पडे सर्वस्वशी जीविता पुढे काही उपाय नचले पुढे पडे रोकडे अनर्थी. तुम्हा आम्हाला हे अनर्थ घडते. तुम्हा आम्हाला हे उघडे हे द्वैताचा दलाल उडी घालतया. विकारामध्ये बाधा आणतया. तुम्हा आम्हाला सत्संग घडू देत नाही, नामस्मरण घडू देत नाही. भक्ती काय, ज्ञान काय, वैराग्य काय, बोध काय हे कळू देत नाही ना. द्वैतरूपी दलाल तुमच्या आमच्या हृदयामध्ये बसलाय. ही विकाररूपी दलाल बाजूला काढला पाहिजे. ती विकार काढल्याशी तुम्हाला आम्हाला सत्संग घडत नाही, भगवंताची भक्ती घडत नाही, नामस्मरण घडत नाही. अहो नामस्मरण घडा करा गेला, जपमाळ तरी घेतली, तो द्वैत मध्ये असल्यास विकार येऊ देत नाही ना. लगेच आळस येतो, काहीतरी दुसरंच बरवडतं, मन इकडे तिकडे जातं. अशी अवस्था द्वैतामुळे होती. द्वैताचा दलाल बाजूला काढला पाहिजे असे संत तुम्हाला आम्हाला सावध करू लागले. अंगाळू मंगाळू नंदाबाच्या सवेग निटू पाये घसा प्रणयन कळे सहसा दलाल ऐसा द्वैताचा. दलाल ऐसा द्वैताचा.
हे अंगळ मंगळ जसं बाजारामध्ये गेल्यास हे द्वैताचे दलाल असते तर म्हणजे तिकून बी काढायचं इकून बी काढायचं म्हणजे जनावरांचे दलाल असते तर तिकून बी काही आंघोळ मंगोळ भाषा सांगायची तिकून पैसे काढायचे इकून पैसे काढायचे तसे दलाल असते तर तसे तुमच्या आमच्या हृदयामध्ये दलाल रूपी बसलेला आहे ही आंघोळ मंगोळ भाषा कळू देत नाही ती दलालाचं छेदन केलं पाहिजे तर भगवंताची प्राप्ती होती हे कुणाला कळतंय व संतालाच कळते म्हणून संताची तळमळ असते मग संतांची संगत घडावी तुम्हाला तुमचा आमचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही तशी नंदीग्रामामध्ये अवस्था द्वैतपणा संपला होता द्वैताचा दलाल संपला होता म्हणून भगवंताची भक्ती अशी अवस्था नंदीग्रामामध्ये दिसू लागलेली भरत नगरी लोक चतुरा स्वय उद्मी एकांगवीरा होता द्वैताचा संचार वृत्ती सत्वर छेदिते वृत्ती सत्वर छेदिती द्वैताचा संचार झाला की वृत्तीचं छेदन करायचं द्वैत रूपी दलाल बाजूलाच काढायचा विकाराचं छेदन करायचं ही संताला कळते व भक्ताला कळते त्या भक्तीमध्ये रुजलं पाहिजे भक्ती रोमारोमामध्ये गेली पाहिजे का कळतंय द्वैत काय आहे विकार काय आहे काम काय क्रोध काय लोक काय ममता काय आशा काय मनशा काय इच्छा वासना भ्रांती तुम्ही ह्याच्यामध्येच अडकला ह्या मायामध्ये मोहामध्ये माझं कबाड वजन कुणीच कुणाचं नाही ही लटका व्यवहार आहे लटिका संसार वायवेर जार ही खरं नाही खोट या पण आपण जसं मृग हरण पळत आहे तसं तुम्ही आम्ही मृगजळाच्याच मागे लागलात ही खोटा संसार आहे खरं काही नाही पण त्याच्याच मागे लागलात जसं कमळाचं फूल पाण्यातच असतंय पण आली तर पाणी लागू देते का लागू देत नाही तसं तुम्ही आम्ही संसारात राहायचं पण कमळाच्या फुलासारखं संसाराचं माणसाला लागून जसं पाणी लागू देत नाही कमळाचं फूल तसं तुम्ही आम्ही संसारात राहायचं पण संसाराचे विकार तुमच्या आमच्या हृदयाला लागू द्यायची नाही भक्ती करायची अशी अवस्था प्रत्येकाची झाली पाहिजे एक एक उदी मायसा आकळी सगळ्या आकाशा द्वैताची ते कोण दशा परम परिशा विनटले परम परिशान निवटले खरं असे एक एक प्रत्येक आखण्याचं सामर्थ्य असे संत म्हणजे असे भक्तामध्ये लक्षण असते तर तशी नंदीग्रामामधले असे भक्त असे संत एक एक प्रत्येक आखण्याचं सामर्थ्य होते असे भक्त विद्वान ज्ञानी पंडित असे भक्तीचं छेदन केलेलं ह्या विकाराचं छेदन केलं भक्तीला जागा दिलेली असे एक एक उदीम असं प्रत्येक आखण्याचं सामर्थ्य आमचे हनुमंत तो बघू लागले आश्चर्य वाटू लागलं पुढे काय केलेले हटवटिया चोबारे कथा कीर्तना चौफेरे गाता राम कीर्ती गजरे अंबर झुरे तुषारी अंबर झुरे तुषारी हे अंबर झुरे म्हणजे पृथ्वीला हे जसं पाण्याचा झरा लागतो या तसं भक्तिरूपी आपल्या हृदयाला झरा लागल्या अंबर तुषार म्हणजे मोक्षाचे फळ लगडून येते तर भक्तीचे फळ लगडून येते तर घोसाची घोस येते तर अशी अवस्था अंतकरणामध्ये होती अंतकरणातलं लक्ष तो आम्हाला गावबा सांगू लागले तो आनंद व्रताच्या मनी गेले शून्यत्व बुडवणी चैतन्य घन होऊनी निर्विकार जनी सुस्थिर निर्विकार जनी सुस्थिर स्थिर मन शांत शांतीने धरिले हाती माग ज्ञान वैराग्य येते शांतीशी भगवंताची प्राप्ती होती ज्ञान येत नाही वैराग्य येत नाही बोध काही कळतच नाही पण माणसानं शांत झालं पाहिजे मौन धरलं पाहिजे हे भक्तीचे लक्षण असते तर तशी अवस्था नंदीग्रामामध्ये सगळीकडे राममय अवस्था सगळीकडे राममय दिसू लागलं कुठंच असं कोणतं विकाराचं छेद नाही असे भक्ताचे लक्षण असते ते तुम्हाला मला अनुकरण करायचे म्हणून गावामाचे प्रयत्न येतं तसं नंदीग्रामध्ये एकाच भक्तानं सगळं राममय बनविलेलं आमचे भरत राजे तिथं निरीक्षण हनुमंत राजे निरीक्षण करू लागले तर गरजता राम नामे कल्लोळे गगनाव घेची मुरले